नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 7 वाजतायत. एबीपी माझावर आपण बघताय. महाराष्ट्र देशा बुलेटिनच्या सुरुवातीला एक नाशिकमधून बातमी येते. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. निफाड तालुक्यातल्या गोदानगरमधली ही घटना समोर येते. आईच्या डोळ्या देखत मुलाला उचलून नेण्यात आलंय. सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, नेमकी किती वाजताची घटना आहे, काय अपडेट्स आहेत? अश्विन, साधारणतः 5:30 वाजेची संध्याकाळची ही घटना आहे. सार्थक नावाचा हा जो चिमुरडा आहे हा आपल्या आईसोबत शेतात गेलेला होता. आई आणि वडील दोघंही शेतमजूर आहेत. ते आपल्या शेतीचं काम करत असताना अचानकपणे बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि अगदी आई वडिलांच्या डोळ्या देखत सार्थकला बिबट्या घेऊन उसाच्या शेतामध्ये पळाला. ही सगळी घटना घडल्यानंतर तिथे एकच हल्लकल्लोळ माजला. आरडाओरडा सुरू झाला. लोक मदतीला धावले आणि सार्थकला बिबट्याच्या तोंडातनं वाचवण्यासाठीचे प्रयत्न म्हणून लोकांनी बिबट्याचा शोध सुरू केला. तो दुर्दैवाने लोक पोहोचेपर्यंत बिबट्याने सार्थकचा फडशा पाडलेला होता आणि या लहानशा चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे अश्विन, हा संपूर्ण जो काही बेल्ट आहे शिंगव्याचा, निफाडचा, या ठिकाणी बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर कायम असतो. गेल्या 8-10 दिवसापासून या परिसरातल्या लोकांनी वन विभागाला बिबट्याचा वावर मानवी वस्तीत वाढत असल्याची तक्रार केलेली होती. यासाठी बिबट्यांना पकडणारे पिंजरे लावण्याची मागणी होत होती. परंतु दुर्दैवानं या सगळ्या उपाययोजना होण्याच्या आधीच बिबट्यानं या सार्थक नावाच्या लहानशा मुलाचा बळी घेतलाय. अश्विन. सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.